नमस्कार. राज्यावर असलेल्या हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे आर्द्रतेचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शुक्रवार 5 एप्रिलपासून 4 दिवस राज्यभरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. या काळात तापमानातही 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण तामिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत हवेच्या खालच्या स्तरात एक द्रोणिका रेषा तयार झाली. ही रेषा कर्नाटक आणि मराठवाड्यावरून जाते. त्यामुळे शुक्रवारपासून हवेत आर्द्रता वाढून 5 ते 8 एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्रात, 6 ते 8 एप्रिल दरम्यान काळात कोकण, मराठवाड्यात आणि 7 ते 8 एप्रिल दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. हिमालयाच्या पायथ्याचा भाग आणि ईशान्य भारत वगळता राजस्थान, दिल्लीपासून संपूर्ण दक्षिण भारतात कमाल तापमान सरासरी 38 ते 40 अंश सेल्सिअसवर गेले. पुढील 4 ते 5 दिवस ही तापमान वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. राज्यात प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी 38 ते 40 अंशाच्या दरम्यान राहील. मराठवाड्यात रात्रीच्या तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होऊन ही रात्री उकाडा जाणवू शकतो, असंही हवामान विभागाने म्हटलंय. विदर्भातील ब्रह्मपुरी इथे मंगळवारी 42.3 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. जळगाव, मालेगाव, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, बीडसह संपूर्ण विदर्भात पारा 40 अंशाच्या वर होता. राज्यात असलेल्या हवेच्या द्रोणीय स्थितीमुळे आर्द्रतेचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शुक्रवार 5 एप्रिलपासून 4 दिवस राज्यभरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. या काळात तापमानातही 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज आहे.